नमस्कार, माय महानगर लाईव्ह मध्ये मी उन्मेष खंडाळे आपलं स्वागत करतो। भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे सध्या बांगलादेशी जे घुसखोर आहेत त्यांचा शोध घेत राज्यातील 21 जिल्ह्यांचा दौरा करतायत। मागील 2 महिन्यांमध्ये किरीट सोमय्या यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड सोयगाव या विधानसभा मतदारसंघाचा आणि छत्रपती संभाजीनगरचा जवळपास 5 ते 6 वेळा दौरा केलेला आहे। नुकतेच ते शहरात येऊन गेले आणि त्यानंतर त्यांनी शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी घुसखोरांना जन्म प्रमाणपत्र दिल्याचा दावा केलेला आहे। त्यांचा दावा आहे की राज्यामध्ये जवळपास 1 ते 1.5 लाख बांगलादेशी घुसखोर आहेत आणि त्यांना जन्म प्रमाणपत्र दिले गेलेले आहेत। मात्र संभाजीनगर शहरामध्ये सिल्लोड सोयगाव या मतदारसंघामध्ये उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी मोठ्या प्रमाणामध्ये हे जन्म दाखले दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केलेला आहे। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 65,000 जन्म प्रमाणपत्र दिल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केलेला। माहिती अधिकारामध्ये मात्र 43,000 डॉक्युमेंट्स त्यांनी उपलब्ध करून दिले असंही सोमय्या यांनी म्हटलेलं आहे। मात्र 22,000 डॉक्युमेंट्स गायब आहेत, ते नेमके कुठे आहेत हे लतीफ पठाण सांगत नाहीत असं सोमय्या यांचा आरोप आहे। सोमय्या यांनी उपविभागीय अधिकारी त्यासोबतच संभाजीनगरचे पोलीस आयुक्त त्यानंतर महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांची देखील भेट घेतलेली आहे। त्यासोबतच विभागीय आयुक्त गावडे यांना देखील ते भेटलेले आहेत आणि या सगळ्यांच्या भेटीनंतर त्यांनी सिल्लोड सोयगाव या मतदारसंघामध्ये एक गुन्हा देखील दाखल झालेला आहे बांगलादेशी घुसखोरांचा बनावट जन्म प्रमाणपत्र दिल्याचा। सोमय्या यांनी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेतली आणि त्यानंतर सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये 10 जणांविरोधात बनावट जन्म प्रमाणपत्र दिले जात असल्याचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे। 10 जणांविरोधात हा गुन्हा दाखल झालेला आहे। त्यासोबतच त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार 2500 अर्जातून 1600 अर्जांना आदेश देण्याचं सांगितलेलं आहे आणि त्यानुसार मनपाने आतापर्यंत या संदर्भात हरकती घेतल्या असून कुठलीही कागदपत्र ही आदेश झाल्याशिवाय देऊ नयेत असं देखील म्हटलेलं आहे। ज्या नागरिकांकडे भारतातील जन्माचे पुरावे नाही त्यांना डिटेन्शन सेंटर मध्ये ठेवावं असं देखील सोमय्या यांनी म्हटलेलं आहे। त्या डिटेन्शन सेंटर मध्ये ठेवून त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे अशी मागणी सोमय्या यांनी केलेली। मात्र सोमय्या हे शहरात येतात, ते विभागीय आयुक्तांना भेटतात, त्यासोबतच पोलीस आयुक्तांना भेटतात आणि ते मनपा आयुक्तांना भेटतात आणि हे सगळे अधिकारी सोमय्या यांच्या बैठकांना का हजर राहतात असा एक मुद्दा नवा समोर आलेला आहे। अशी यावरती हरकत घेतलेली आहे ती म्हणजे काँग्रेसचे जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी या संबंधी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि यासाठी ते आता विभागीय आयुक्त त्यासोबतच पोलीस आयुक्त यांची देखील भेट घेणार आहेत। त्या भेटीनंतर नेमकं या प्रकरणात काय घडतं, सोमय्या नेमके छत्रपती संभाजीनगरचा दौरा का करतायत वारंवार आणि सिल्लोड सोयगाव मतदारसंघामध्ये त्यांनी जास्त प्रमाणात हे जात प्रमाणपत्र बनावट जन्म दाखले मिळत असल्याचा आरोप केलाय, त्या संबंधी नेमके काय पुरावे समोर येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। अशाच राजकीय बातम्या आणि विविध घडामोडींसाठी अपडेट राहण्यासाठी माय महानगर लाईव्हला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा। त्यासोबतच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका।